श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. सन 2026 मध्ये हा पुण्यपर्व काळ ज्येष्ठ महिन्यात आला आहे. याला अधिक ज्येष्ठ मास असे म्हटले जाते. त्याची कालावधी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असणार आहे. पंचांगानुसार ज्येष्ठ अधिक मासातील ही पौर्णिमा 30 मे रोजी सकाळी 11:57 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 मे रोजी दुपारी 2:14 समाप्त होईल. आणि उदय तिथीनुसार ज्येष्ठ अधिक पौर्णिमा ही रविवारी म्हणजेच 31 मे रोजी साजरी केली जाईल. अधिक मासात येत असल्यामुळे या पौर्णिमेला पुरुषोत्तम पौर्णिमा असेही म्हणतात. पुरुषोत्तम मास हा संपूर्णपणे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या पवित्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे फळ इतर सामान्य पौर्णिमेपेक्षा कित्येक पटीने जास्त असतं. शास्त्रानुसार या दिवशी केलेले प्रत्येक सत्कर्माचे फळ अनेक पटीने मिळते. या पवित्र दिवशी गंगेत स्नान करणे, भगवान विष्णूंच्या सत्यनारायण रूपाची पूजा करणे, उपवास करणे, दान धर्म करणे आणि भक्तिभावात लीन होण्याने सर्व पापांचा नाश होतो आणि भाविकांना सुख, शांती आणि समृद्धी लाभते. पौर्णिमेचा चंद्राशी थेट संबंध आहे आणि चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. म्हणून या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने मन शांत होतं आणि सकारात्मकता वाढते. स्कंद पुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण आणि भविष्य पुराण यासारख्या ग्रंथांमध्ये अधिक मासातील पौर्णिमेच्या महत्त्वाचे सविस्तर वर्णन केले आहे. अधिक मासातील पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक यज्ञ केल्या इतके पुण्य मिळते. या दिवशी मनोभावे केलेले दान, नामस्मरण आणि साधना माणसाला मोक्षाच्या आणि आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाते. ज्येष्ठ अधिक पौर्णिमेला ठेवल्या जाणाऱ्या उपवासामुळे घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य येते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन, धान्य, समृद्धी आणि आनंद टिकून राहतो. ज्या अविवाहित मुली हा उपवास मनापासून करतात त्यांना मनासारखा जीवनसाथी मिळतो, तर अविवाहित मुलांना गुणी आणि सुयोग्य पत्नी लाभते. या दिवशी पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ, दूध, दही, साखर आणि पांढरे कपडे दान केल्याने चंद्रदेव प्रसन्न होतात आणि मनाला शांती लाभते. तसेच अधिक मासात 33 मालपुवे दान करणं ही एक विशेष परंपरा आहे. या दिवशी केलेल्या दानामुळे कुटुंबात सुख, समृद्धी नांदते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. त्याचबरोबर काही चुका ज्या आहेत त्या आवर्जून आपल्याला या दिवशी टाळायच्यात आणि म्हणूनच अधिक मासामध्ये येणाऱ्या या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकून या 2 भाज्यांचं सेवन हे करायचं नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते, ज्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी, दारिद्र्य हे येऊ शकतं. या दिवशी 95% महिला करतात ही एक चूक. तर ती कोणती चूक आपल्याला आवर्जून टाळायची, तसेच त्या कोणत्या भाज्या ज्या चुकूनही आपल्याला खायच्या नाहीत त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात करायची आहे. शक्य असेल तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे किंवा घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळून स्नान करावे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. घरातील देवघर स्वच्छ करून घ्यायचं. एक पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळा कपडा पसरून घ्यायचा. त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. त्यानंतर त्यांना धूप, दीप, पिवळी फुलं, तुळशीची पाने, फळे आणि मिठाई अर्पण करायची आहे. तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूंची आरती करायचे. विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू चालीसाचं पठण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा. पूजा संपल्यानंतर आपल्याला ऐपतीप्रमाणे गरीब, गरजू, असहाय्य लोकांना तसेच ब्राह्मणांना
अन्न, धान्य, वस्त्र आणि दक्षिणा दान करायची आहे. अशा रीतीने आपल्याला पूजानी सेवाही करायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी तुळशी मातेच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीची स्वरूप आहे आणि जर तुळशी मातेची पूजा केली तर मागील जन्माच्या पापापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते, तसेच आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते. पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू तसेच माता लक्ष्मी आणि चंद्रदेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. आवर्जून आपल्याला या दिवशी व्रत ठेवायचं आहे. पण आता काही कारणास्तव तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरी सुद्धा या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही. मांस, मच्छी, मटण, मदिराचं आपल्याला सेवन हे करायचं नाही आहे. जर कळत नकळत आपल्या घरामध्ये कोणत्याही सदस्यांनी या दिवशी मांसाहार केला किंवा तामसी पदार्थांचं सेवन केलं तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर रुष्ट होते आणि आपल्या घरातून काढता पाय करून निघून जाते, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये गरिबीही येऊ शकते. त्याचबरोबर या दिवशी तिळाचं सेवन करायचं नाही आहे. तिळापासून बनलेल्या कोणत्याही पदार्थाचं सुद्धा आपल्याला सेवन हे करायचं नाही. जर आपण स्वयंपाक करत असतील आणि त्यामध्ये आपण जर तिळाचं तेल वापरत असतील तर ते सुद्धा आपल्याला वापरायचं नाही आहे. या दिवशी तीळ खाणं संपूर्णपणे वर्ज्य मानले जाते. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही आपल्याला दह्याचं सेवन हे करायचं नाही. जर आपल्याकडनं कळत नकळत दह्याचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्याला धनाची हानी होण्याची शक्यताही असते. त्याचबरोबर आरोग्याबाबत काही समस्यासुद्धा निर्माण होऊ शकतात. तसेच पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही आपल्याला कांदा आणि लसूणचं सेवन हे करायचं नाही आहे, कारण कांदा आणि लसूण हा तामसी पदार्थामध्ये येतो. तसेच पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकूनही भोपळ्याचं सेवन हे करायचं नाही. म्हणजे भोपळा आपल्याला आपल्या घरी आणायचा सुद्धा नाही आहे, तसेच तो कापायचा सुद्धा नाही आणि त्याचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे. पौर्णिमेच्या दिवशी ज्या लाल रंगाच्या भाज्या असतात जसं की कांदा आहे, टोमॅटो आहे, बीट आहे, गाजर आहे, या भाज्यांचं सेवनसुद्धा चुकूनही करायचं नाही आहे. त्याचबरोबर आपल्याला वांग्याच्या भाजीचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे, कारण वांग हे तामसी पदार्थामध्ये येतो. आता तुम्ही जर पौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवणार असतील तर त्या दिवशी आपल्याला चुकूनही फणसाचं सेवन हे करायचं नाही आहे किंवा फणसापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचं सेवन हे करायचं नाही, कारण फणससुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो. तर या काही भाज्या आहेत ज्या आपल्याला आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी सेवन करायचे नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना, समस्यांना आपल्याला सामोरे हे जावं लागू शकतं. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी काही चुका ज्या आहेत त्या आवर्जून आपल्याला टाळायचं आहे. या दिवशी कोणत्याही प्रकारचं घरामध्ये भांडण होणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची आहे. आपल्याकडून इतरांना त्राससुद्धा झाला नाही पाहिजे. कोणत्याही व्यक्तीचा अनादर नाही करायचे. आपल्या घरामध्ये आपल्याला विशेष स्वच्छताची काळजीही घ्यायची आहे, कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. तसेच तुळशी ही श्रीहरी विष्णूंना खूप प्रिय आहे, म्हणून पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नका. ते अशुभ आणि तुळशीचा अपमान केल्यासारखं म्हटलं जातं. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होऊ शकते. तसेच शास्त्रानुसार पौर्णिमेला केस धुणे किंवा नखे कापणे अशुभ मानले जाते. पैशाचं नुकसान होऊ शकतं आणि घरामध्ये गरिबी येऊ शकते. हे पुरुष तसेच विवाहित महिला आणि अविवाहित मुलीं या सर्वांसाठी आहे. धार्मिक मान्यतानुसार जिथे साफसफाई असते तिथेच लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. पण सूर्योदयानंतर किंवा रात्री झाडू मारल्याने माता लक्ष्मी कोपित होते. तसेच पौर्णिमेच्या रात्री पूजा करताना चुकूनही देवी लक्ष्मीला तुळशीची पानं अर्पण करू नका. तुळशीची पानं भगवान विष्णूंना प्रिय आहेत, देवी लक्ष्मीला नाही. माता लक्ष्मीला तुळशीची पानं अर्पण केल्याने तुमच्या प्रगतीवर परिणाम होऊ शकतो. तसेच पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या आई किंवा वडिलांशी वादविवाद केला, त्यांचा अपमान केला किंवा त्यांना अपशब्द वापरले तर त्यामुळे चंद्रदोष निर्माण होतो आणि दोषामुळे सुख आणि समृद्धी प्रभावित होते.
तर या काही चुका आहेत. त्याचबरोबर या काही भाज्या आहेत ज्या चुकूनही आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सेवन करायच्या नाही आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.